महाड शहरात वाढलेल्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर महाडकरांना रात्री वीज खंडित झाल्याने मोठा त्रास सहन करावा लागला। चौदार तळे परिसरात आंब्याच्या झाडाची फांदी विद्युत तारांवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता। या घटनेनंतर सुमारे 3 तास शहर संपूर्ण अंधारात होतं। महावितरणाचे अधिकारी आणि महाड नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि तातडीने दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलं। सुमारे 2 तासांच्या प्रयत्नानंतर फांदी हटवून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला। मात्र रात्री काही वेळा वीज पुरवठा खंडित होत राहिल्याने नागरिकांना उकाड्यात त्रास सहन करावा लागला। तळीये गावात 22 जुलै 2021 रोजी झालेल्या भीषण दरड दुर्घटनेनंतर 5 वर्ष उलटूनही काही दरडग्रस्त कुटुंबांना अद्याप घर मिळालं नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे काही कुटुंबांना कंटेनरमध्ये किंवा तात्पुरत्या निवाऱ्यात राहावं लागतंय। तळीये बौद्धवाडी येथील गंगावणे कुटुंब अद्यापही घरापासून वंचित आहे। वारंवार पाठपुरावा करूनही कायमस्वरूपी निवारा मिळालेला नाही अशी त्यांची तक्रार आहे। दरडग्रस्त समितीवर असलेल्या काही व्यक्तींवर पक्षपाती वागणुकीचे आरोपही त्यांनी केलेत। शासनाने तातडीने कायमस्वरूपी घरं आणि तात्पुरता निवारा उपलब्ध करून द्यावा, अन्यथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी उपोषण करण्याचा इशारा गंगावणे कुटुंबाने दिलाय। तर आता असा विषय झाला की ज्याला गरज नाही त्यांना शासन पटकन लगेच त्यांना मदत करते। आता मी वारंवार त्यांच्याकडे मागणी हीच करतोय की मला हक्काचं घर नाही तुम्ही लगेच देत ना, तात्पुरता निवारा द्या। मग बाकीच्या लोकांना तुम्ही लगेच निवारा कसा देता तुम्ही 4 दिवसांमध्ये? मग तेव्हा कुठला अन्याय करत नाहीत का? हे जातीने वेगळे आहे म्हणून तुम्ही माझ्यावर अन्याय करताय का? असा पण विषय होतोय ना। माझं नाव सोनाली अनिल गंगावणे। या 22 जुलैला ही घटना झाली। त्याच्यामध्ये माझे मिस्टर सापडले होते। आम्ही वारंवार सरकारकडे तक्रार करत होतो घरांच्या बाबत, तरी आम्हाला आमची कोणच दखल घेत नाही। आम्हाला दिलेला राहायला कंटेनर फुटलाय। माझी 2 लहान मुलं आहेत, त्यांना घेऊन मी कुठे राहणार? मी वारंवार सरपंचांना, अध्यक्षांना, परत तहसीलदार साहेब, प्रांत साहेब यांच्याकडे वारंवार तक्रार करत असताना कोण आमच्यावर दखल घेत नाही। आम्ही जातीने वेगळे आहात म्हणून आमच्यावरती अन्याय करतायत का? आम्ही काय करणार? आम्ही 2 नवरा बायको, आम्ही सासू सासऱ्यांच्या घरी राहतो, तरी सुद्धा आम्ही वारंवार दुसऱ्यांना घरं देत आहेत तात्पुरती निवारा। आम्ही मागतो, आम्हाला देत नाही। का देत नाही आम्हाला? आम्ही काय केलं यांच्यासाठी? आमच्यावरती अन्याय करतायत का? आम्ही काय करू? मग जातीने वेगळी आहे म्हणून ही लोक आम्हाला अशी करतायत का? ते तुम्ही जाता सरकारने आम्हाला, सरपंच पण दखल घेत नाही, तहसीलदार पण दखल घेत नाही, कोणच नाही आमची दखल घेत। मी बाई माणूस 2 पोरांना घरामध्ये घेऊन कशी राहणार? मीटर पण नाही, लाईट पण नाही, बाहेर कालोख असतो। म्हणून त्याच्यासाठी मी माझ्या सासरी राहते, सासऱ्यांजवळ बेडरूम मध्ये मला राहायला दिलंय। मग बेडरूम मध्ये राहिलं तिथं पण आमचं पटत नाही। मग आता मी कुठं जाणार? वारंवार तक्रार करते तरी माझ्यावरती कोणच लक्ष देत नाही। मी जातीने वेगळी आहे त्याच्यामुळे माझ्यावरती अन्याय करतात का? दुसऱ्यांना, त्यांच्या जातीतल्या लोकांना कशी ती लोक लगेच पटकन करून देतात, अध्यक्ष, उपसरपंच, गावातले अधिकारी। मग आम्ही काय केलंय त्यांना? आम्हाला का देत नाही? आमच्यावरती का अन्याय करतायत? परभणी शहरातील गंगाखेड नाका परिसरातील 2 रेल्वे गेटमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। औरंगाबाद गेट आणि परळी गेट या मार्गांवर वारंवार रेल्वे वाहतूक सुरू असल्यानं गेट सतत बंद राहतात। यामुळे दोन्ही गेटवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून नागरिकांचा वेळ वाया जातोय। तसंच रोजच्या प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागतोय। या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून या ठिकाणी उड्डाणपूल म्हणजेच ब्रिज उभारावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येते। जालना तालुक्यातील मौजे बापकड ते साडेगाव फाटा या सुमारे 3 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थांना मोठा अडचणींचा सामना करावा लागतोय। या मार्गावर डांबरीकरण कधी होणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होत असल्याने वाहतूक आणि शेतकऱ्यांची ये-जा अडथळ्यात येते। अनेकदा प्रयत्न करूनही रस्त्याचं काम न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याचं काम प्रलंबित असल्याने ग्रामस्थांनी तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली। या बातमीसोबतच न्यूज मराठी 24/7च्या विशेष बातमीपत्रात इथेच थांबतोय। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।